त्यानंतर येतात ओव्हर पुशिंग पेरेंट्स. हे पेरेंट्स मुलांनी किती केलं तरी त्यांना पुश करत राहतात. तू करू शकतेस, तू कर, तू अजून कर, तू थोडं अजून कर, अजून केलंस तर अजून मार्क मिळाले असते. सॅटिस्फॅक्शन लेवल यांचा फार कमी असतो किंवा नसतो म्हटलं तरी चालेल. विशेषतः परीक्षेच्या काळात हे मुलांना सांगतात लवकर उठ पण उशिरा झोप, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायला सुचवतात. थोडं अजून कर, तू थोडा जास्त लेट जागून अभ्यास करू शकतो. जागी राहण्यासाठी मुलांना चहा, कॉफी, ज्यूस इतकंच काय, त्यांच्यासोबत जागतील देखील. ओव्हर पुशिंग हे फॉल्स मोटिवेशन आहे. फॉल्स मोटिवेशन म्हणजेच खोटं प्रोत्साहन. क्षमतेच्या पलीकडे जाऊन मुलं काही करू शकतील का, तरीही लिंबू पिळल्यासारखं ते स्क्वीज करण्याचा प्रयत्न करतात. पॅरेंट्सला वाटतं मेहनत वाढेल, वेळेचा उपयोग होईल, पुन्हा पुन्हा थोडीच एक्झाम येणार आहे, पुन्हा पुन्हा थोडी असं करायचंय. पण मुलांना वाटतं आपण एक्सपेक्टेशन पूर्ण करू शकणार नाही. मेंटली आणि फिजिकली ते थकतात. परिणामी एन्झायटी ट्रिगर होते, स्लीप डेप्रिवेशन वाढतं, स्ट्रेस वाढतो, झोप कमी म्हणजे मेमरी, रिकॉल, कॉन्सन्ट्रेशन सगळं कमी म्हणजे रिझल्ट. पालकांनो, हे पुश करणं नाहीये, पार कडेलोट करणं आहे, पिळवणूक आहे. कारण क्षमतेच्या पलीकडे मुलांसाठी ते अशक्य असतं. पालकांनो, या उलट मुलांना त्यांच्या क्षमतेचा अंदाज कसं येईल हे ओळखायला शिकवा. बाकीचं परफॉर्मन्स ना ते आपोआपच देतील आणि तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज कधीच पडणार नाही.